काही काही मंडळी अशी असतात ना की त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात. अगदी काही म्हणजे काही नाही, बिनशर्त प्रेम किंवा अनकंडिशनल लव्ह आपण ज्याला म्हणतो ना, अगदी तसं. आजचा पदार्थ पण अगदी तसा आहे. त्याला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही, तरी पण तुम्हाला सांगते यामध्ये आपण गणतो. कारण जिथे काही शर्त नसते, काहीच नियम आणि अटी नाही, मग तिथे आपल्याला वाटतं की आपल्याला हे जमतंय नाही जमतंय, सेल्फ डाऊटवर जातो. काही जाऊ नका. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रवा डोसा करतोय. खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत, कारण मला खूप साऱ्या कमेंट्स आल्यात की आम्हाला रवा डोसा करायला जमत नाही. कसा नाही जमत, पुन्हा एकदा दाखवते, पुन्हा एकदा सांगते करायचा कसा तो. पण पुन्हा एकदा पटाकन फोन उचला आणि सबस्क्राईब करा की. तर 1 कप घेऊयात बारीक रवा. आणि सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे बारीक रवा घ्यायचा. दुसरी टीप, भाजलेला रवा नको, कच्चा रवाच घ्या. प्रमाण अतिशय महत्वाचं. आणि तिसरी टीप, रवा आपण धुवून घेऊयात. कसा धुवायचा दाखवते की. कप रवा घ्यायचा, भरपूर पाणी घाला आणि 5 मिनिटं हे मुरण्याकरता ठेवूयात. आता ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, रव्यावर किंवा रव्यामध्ये जो कचरा आहे तो वर तरंगतो, रव्यावर पाण्यावर रवा स्वच्छ होतो. दुसरी गोष्ट, रवा छान फुलतो, म्हणजे पाणी पूर्ण सोक करून घेतो, ॲब्झॉर्ब करतो. यामुळे काय होतं, थोडं त्यामध्ये ग्लुटन बिल्ट होतं आणि जेव्हा डोसा घालतो तेव्हा तो तुटत नाही, तुकडे पडत नाही आणि पटकन निघायला मदत होते. चला आता हे वरचं पाणी काढूयात. रवा काढायचं नाहीये, रव्यावर जी ताम आहे ती थोडीशी काढून घ्यायची, सगळे निघणार नाही. रवा धुवायची स्टेप अगदी महत्वाची, अजिबात स्किप करू नका. आता मी आधीच्या रेसिपीमध्ये 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ टाकले, पण खूप सारे तक्रार करतात की होतच नाही, म्हणून इथे 1/2 कप म्हणजे 4 चमचे तांदूळाचं पीठ घालूया. आता यामध्ये मीठ घालूयात आणि पाणी मोजून घालते मी. आधी 1 कप पाणी घालेल, हे ढवळून घ्यायचं आणि पुन्हा 1 कप पाणी घालते. म्हणजे 1 कप रवा आहे तर 2 कप आपण इथे पाणी घेतलं. चांगलं आता हे ढवळूयात. असं सरसरीत आणि पातळ हे पीठ लागतं बघा. आता किमान 10 मिनिटं तर हे मुरण्याकरता ठेवूयात. रवा डोशाचं मिश्रण तयार आहे, पण नुसतं डोसा खाऊन थोडीच होणार आहे, हो की नाही. मग मग चटणी झालीच पाहिजे. बरं, ही चटणी करण्याकरता ना यामध्ये ओला नारळाचा वापर करणार नाही ना सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. आहे की नाही मज्जा. तरी पण एकदम दाटसर होणार, एकदमच चवदार होणार. कांद्याची चटणी करतोय तर तेल गरम केलंय, अगदी लहान चमचाभर. यामध्ये थोडासा उभा चिरलेला कांदा, चिंचेचं बुटुक, हिरवी मिरची, 1 लसूण, 1 आल्याचा तुकडा, हे हलकंसं मिसळून घ्यायचं. कांद्याचा रंग वगैरे बदलणं अगदी अपेक्षित नाही, हलका फक्त मऊ करायचं. कांदा बघा हलका मऊ झाला, रंगबिंग बदलला नाही, पण हलका मऊ झाला. आता गॅस करायचा बंद आणि हे मिश्रण हलकं थंड करून घ्यायचं. आता हे भाजलेलं मिश्रण थंड झालं, हे काढूयात मिक्सरमध्ये. तर यामध्ये घालायची फुटाणे डाळ 2-3 चमचे दाटसरपणासाठी. त्याचसोबत भाजलेला शेंगदाण्याचा कूट, खूप सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, झाकण लावायचं आणि पाणी न घालता आधी फिरवून घेऊयात. पाणी घालायचं. वा, बघा रंगही छान आलाय आणि अजिबात वाटणार नाही की ही बिन खोबऱ्याची चटणी आहे. पाणी घातल्यावर चटणी छान फिरवून घेतली. आता हे एक बाउलमध्ये काढूयात. बघा काय सुरेख दिसते, रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी, क्या बात आहे. चला, चटणी तर कमाल दिसते. आता यावर चुरचुरीत खमंग अशी फोडणी घालूयात. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा, म्हणजे पुढचे जिन्नस उडत नाही आणि मग ते तेलाचे शिंतोडे गॅसवर राहत नाही. जिरं, हिंग, कढीपत्ता नंतर घाला, लाल मिरची आधी घाला. ही मला ताजी लाल मिरची मिळाली म्हणून घालते. आणि मग कढीपत्ता. आहा, बहारदार, काय सुवास दरवळतो. बेसिकच फोडणी आहे. आता ही घालूया चटणीवर. ही मिरची काय उठून दिसते माहिती का या चटणीवर. वा वा वा. चला, बिन खोबऱ्याची चटणी इथे मस्तपैकी तयार आहे की नाही. आता हे रव्याचं म्हणजे रवा डोसाचं मिश्रणही छान तयार झालंय. आता या रवा डोसाच्या मिश्रणाचं हेच एक थोडंसं ट्रिकी आहे. रवा बघा खाली सेटल होतो आणि पाणी असं वर राहतं, त्यामुळे हे असं ढवळून ढवळून घ्यायचं. प्रत्येक डोसा घालण्यापूर्वी असं ढवळत राहावं लागतं बघा. आता यामध्ये घालूयात हिरवी मिरचीचे तुकडे,
थोडं जिरं, पुन्हा मिसळायचं. हे मुरलं पाहिजे किमान 20-1 मिनिटं तरी, म्हणजे रवा छान मऊ झाला की डोसे पण छान जुळून येतात, तुटत नाहीत. आता इंडक्शनवर जर मी करायला घेतले ना तर अगदी 6 इंच व्यासाचे डोसे होतील, कारण तितकंच त्याचं कॅपॅसिटी आहे, जीव आहे. गॅसवर करूयात. आता हा डोसा घालताना ना तवा कायम मोठ्या आचेवर गरम करायचा. तेल भरपूर घाला आणि शक्यतो नॉनस्टिक तव्याचा वापर करा. पहिला डोसा घालताना तरी किमान तेलाचा वापर छान करा आणि तवा बऱ्यापैकी गरम होऊ देत. आता डोशाची प्रत्येक बॅच तव्यामध्ये सोडण्यापूर्वी अशी ढवळून घ्यायची, अगदी गरजेचं आहे. आणि मगच तव्याच्या कडेने सोडायचं आधी. बघा जाळी किती छान आली. कड चांगली भाजून निघू दे. कड जोवर छान भाजले जात नाहीये तोवर आपला डोसा काही पचत नाही बघा. त्यामुळे कड 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 चांगली कडवून घ्या. चला बघा, जोवर डोसा आहे ना असा सोनेरी होत नाही तोवर तो उलटवायची अजिबात गडबड करायची नाही. आता मी उलटवणार नाहीये कारण रवा डोसा छान असा एक बाजूनेच भाजला जातो. पण बघा काय दिसतोय, वाह, तर कुरकुरीत आणि रंग बघा काय बहारदार आलाय. पहिलाच डोसा आहे आणि देवाला बिवाला गेला नाही, सरळ पोटात तर जाणार आहे आपलेच. पुढचा डोसा पण घालूयात. तेल मेन कडेला तेल जास्त लावा, कारण कडेने सुटला की तो मध्यभागी आरामशीर सुटतो. जरी नॉनस्टिक तवा वापरत असाल ना तरी ही स्टेप अगदी गरजेची आहे. पुन्हा सेम स्टेप रिपीट. मिश्रण चांगलं ढवळून ढवळून घ्यायचं. हे अगदी गरजेचं आहे. पाणी पाणी गेलं ना की ते डोसा सुटत नाही, चिकटून बसतो त्याला. त्यामुळे हा असं उचलायचा. वा, आज अगदी प्लॅन न करता परफेक्ट झालेला आहे. वा वा वा. आता छान पचू देऊ सगळ्या बाजू. मेनली जिथे ओलसर वाटतंय ना ती बाजू जास्त पचून घ्यायची. चला पुढचा डोसा देखील भन्नाट झालेला आहे प्रकरण. रंग बघा एकसारखा आलेला आहे. आता हा देखील एकदम कुरकुरीत होतो बरं. हा मध्ये दुमडूयात. वा. आणि पुढचा डोसा देखील तयार आहे. खाणार असाल तर ताटात, नाहीतर जाळीवर. बघा काय कुरकुरीत होतो. आहा, कुरकुरीत असा रवा डोसा तयार आहे. तुम्हाला सांगते काय दिसतोय या प्रमाणात 9 इंच व्यासाचे 10 डोसे परफेक्ट तयार होतात. कुडुम कुडुम कुरकुरीत. आहा हा हा. चला पटाक्कन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.